शववाहिकाच्या बाबतीत खूप लोकांना माहित नाहीये. पुणे महापालिकेच्या शववाहिका मिळत असते. तुम्ही फक्त 101 नंबरला जर का कॉल केला तर फायर ब्रिगेडचा जो कॉल आहे त्या कॉलला जर संपर्क केला आपण कॉल सेंटरला तर तुम्हाला शववाहिका ही मिळते आणि त्याचा मिनिमम रेट फक्त 150 ते 200 रुपये. अँब्युलन्स ओपनिंग झालेलं आहे, कारण प्रभाग 2 मध्ये अनेक वर्ष झाले अँब्युलन्सच नव्हते. त्या अँब्युलन्स ओपनिंग सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व आपले राहुलजी जाधव यांनी केले होते. तर त्या संदर्भात आपण काहीतरी बरीच माहिती जाणून घेणार आहोत आणि काही लोक नागरिक नाराज आहेत त्यांच्यावरती. त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. काय सांगणार आहोत तुम्ही? नमस्ते. प्रथमतः मनपा नायक या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ज्वलंत विषयामध्ये तुम्ही हात घातला त्याबद्दल तुमचं सचिनजी भोसले, त्याचबरोबर संपादक आमचे सुखदेव अप्पा डावरे, त्याचबरोबर नंदूजी यांचं मनापासून मी स्वागत करतो. खरं तर आपण एकदम हा जीवाचा प्रश्न आहे, जीवाला लागणारा प्रश्न आहे. गेल्या 1 वर्षभरापूर्वी आपण रुग्णवाहिकेचं लोकार्पण सोहळा केला होता आणि लोकार्पण सोहळा केल्यानंतर सांगितलं होतं की ज्यांना कुणाला रुग्णवाहिकेची गरज लागणार आहे त्यांनी आम्हाला संपर्क करावा. वर्षभरामध्ये साधारण आतापर्यंत 350 लोकांनी आम्हाला त्या रुग्णवाहिकेचा वापर केला. अनेक लोकांचे जीव देखील वाचले. काही लोकांचे गाडीमधनं हॉस्पिटलमध्ये जात असताना आपल्या गाडीची कंडिशन चांगली असल्यामुळं अतिशय जलद गतीने आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं आणि त्यांचे जीव वाचलेले आहेत. पण आता जसं तुम्ही बोलले की काही लोक नाराज आहेत, तसं नाराज म्हणजे नाराज नाही म्हणता येणार, पण त्यांचा थोडासा काहीतरी जम्बलिंग झालेलं आहे. आपली ही रुग्णवाहिका आहे. रुग्णवाहिकेचा अर्थ काय की आपण आपला घरामधला एखादा व्यक्ती असेल जो आजारी पडलाय, त्या आजारी पडलेल्या रुग्णाला आपण दवाखान्यात घेऊन जायचं असतं आणि त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी ज्यावेळेस रुग्णवाहिकेची गरज लागते, अँब्युलन्सची गरज लागते, तर ती अँब्युलन्स पण त्या परिस्थितीमधली पाहिजे, म्हणजे त्या स्थितीमधली पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये बेड चांगला पाहिजे, स्ट्रेचर ट्रॉली पाहिजे. जर का तुम्हाला तुमच्या पेशंटला डायरेक्ट हॉस्पिटलला नेता येत असेल तर तुम्ही अँब्युलन्स बोलवणारच नाही. अँब्युलन्स कधी बोलवणार? ज्यावेळेस तुमच्या पेशंटला उठता येत नाही, हात फ्रॅक्चर आहे, पाय फ्रॅक्चर आहे, मणक्याला लागले, मेंदू आहे, मेंदूला काहीतरी मार लागलेला आहे किंवा पेशंटला अर्धांगवायू झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पेशंटला ज्यावेळेस चालता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही, त्यावेळेस ही अँब्युलन्स आपण खऱ्या अर्थाने त्याचा वापर करत असतो. आणि असेच नागरिक आम्हाला बरेचसे लोक फोन करतात. आम्ही त्यांना एकदम बाहेरचे जे लोक चार्जेस घेतात त्याच्या एकदम अर्ध्या 50% किमतीमध्ये जरी म्हटलं तरी आपण ती उपलब्ध करून देत असतो. पण नाराजगीचा जो प्रश्न बोलले त्यामध्ये अशी परिस्थिती झाली की अनेक नागरिकांचा फोन हे पेशंट दगावल्यानंतर आलेले आहेत, म्हणजे मृत्युमुखी पडल्यानंतर आलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांचा फोन येतो की आम्हाला डेड बॉडी घेऊन जायची आणि त्यासाठी अँब्युलन्स पाहिजे. तर ज्यावेळेस आपण लोकार्पण सोहळा केला होता त्या लोकार्पण सोहळ्यामध्ये सांगितलं होतं की आपली ही अँब्युलन्स ही रुग्णवाहिका म्हणून आपण वापरणार आहे. ती खऱ्या अर्थाने रुग्णवाहिका म्हणूनच आपण वापरत आलोय, ती शववाहिका म्हणून वापरत नाहीये. अनेक लोकांना रुग्णवाहिका आणि शववाहिका यातला फरक समजत नाहीये. तर आज तुमच्या या मनपा नायक चॅनलच्या माध्यमातून मी नागरिकांना ह्या गोष्टीचा फरक सांगण्याकरता समोर आलो आणि तुम्ही पण हा चांगला विषय संपादकांनी कालच माझ्या संग बोलताना घेतला, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो की बाबा लोकांमध्ये जो संभ्रम झालेला आहे तो कुठंतरी दूर गेला पाहिजे. आपली शववाहिका आणि रुग्णवाहिकेमधला फरक सांगतो. शववाहिका ही पेशंट गेल्यानंतर आपण शव वाहण्याकरता वापरत असतो आणि रुग्णवाहिका ही पेशंटला एका घरातून दुसऱ्या हॉस्पिटलला नेण्याकरता किंवा हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जाण्याकरता आपण वापरत असतो. रुग्णवाहिकेला रस्त्यावरून जाताना अनेक सवलती दिलेल्या आहेत, जसं की आपण रॉंग वेने जाऊ शकतो, कुठल्याही सिग्नलला थांबू शकत नाही ज्यावेळेस पेशंट आपल्या गाडीत असेल, कारण की त्या पेशंटचा जीव वाचवायचा असतो. जर काही आपली गाडी शववाहिका म्हणून पण वापरत असेल आणि रुग्णवाहिका म्हणून पण वापरत असेल तर कुठंतरी आपण त्या नियमाचा भंग करतो असं आम्हाला वाटतं. आणि ज्या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला ही रुग्णवाहिका मिळाली तर त्यांनी देखील आम्हाला सांगितलं होतं की बाबा ही रुग्णवाहिका आपली एखाद्याचा जीव वाचवण्याकरता वापरा, त्याची कंडिशन चांगली ठेवा, त्याचा गाडीची देखभाल चांगली ठेवा. आणि त्याच पद्धतीने त्याचीच अंमलबजावणी आम्ही 1 वर्षभरापासून आता करतोय. तरी तुम्ही जे सांगत होता की बाबा शववाहिका अल्पशा दरामध्ये पण मिळते, तर ते नागरिकांना त्याचा काय संपर्क वगैरे तुम्ही सांगू शकता का? शववाहिकाच्या बाबतीत खूप लोकांना माहित नाहीये.
पुणे महापालिकेच्या शववाहिका मिळत असते. तुम्ही फक्त 101 नंबरला जर का कॉल केला तर फायर ब्रिगेडचा जो कॉल आहे त्या कॉलला जर संपर्क केला आपण कॉल सेंटरला तर तुम्हाला शववाहिका ही मिळते. आणि त्याचा मिनिमम रेट फक्त 150 ते 200 रुपयाची पावती. तुमचं 15 किलोमीटरचं डिस्टन्स असून पूर्ण पुणे शहरामध्ये कुठेही असू 150 ते 200 रुपयाच्या वरती त्याचे चार्जेस नाहीये. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या युवा कार्यकर्त्यांना, समाजातील नागरिकांना किंवा ज्यांना ह्या गोष्टीसाठी आपण पुढाकार घेत असतो त्या सर्वांनी पुणे महापालिकेच्या शववाहिकेला आपण फोन करावा आणि तिथून ती शववाहिका जास्तीत जास्त त्याचा उपयोग करावा. खूप लोकांना हे माहीत नाहीये. जेव्हा जेव्हा मला फोन येतो त्यावेळेस मी त्यांना सांगत असतो, पण फोन कसा येतो की 10 मिनिटांमध्ये आमचं सगळं झाली तयारी, 10 मिनिटांमध्ये शव न्यायचंय स्मशानभूमीमध्ये. तर आपल्या ह्याच्यामध्ये एखादी दुःखद घटना झाली तर आपण सांगितलं की आम्हाला 12 वाजता शववाहिका पाहिजे, 1 तास आधी जर का सांगितलं तर पुणे महापालिकेची शववाहिका ही आपल्याला अतिशय अत्यल्प दरामध्ये मिळत असते. अच्छा, तुम्ही शववाहिका बद्दल सांगितलं. अँब्युलन्स म्हणजे अँब्युलन्सचा नेमका अर्थ तुम्ही नागरिकांना सांगितला की बाबा अँब्युलन्स हे नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी आहे आणि मृत्यू झाल्यानंतर जी शववाहिका आहे तिच्यासाठी 101 नंबर हा तुम्ही सांगितलेला आहे. अच्छा, तर आपलं जे प्रभाग 2 आहे या प्रभाग 2 मध्ये अनेक वर्ष झाले अँब्युलन्सच नव्हती. अँब्युलन्स म्हणजे राहुल भाऊंनी त्याच्याबद्दल संदर्भात सहित स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. तर आपण आणखी 1-2 मुद्दे आहेत की अनेक वर्ष अँब्युलन्स नव्हती प्रभाग 2 ला, तर यावेळेस काय विचार आला तुमच्या मनामध्ये की अँब्युलन्स द्यावी? खरं तर आमचा हा मंडळाचा विषय होता. 2005 साली आम्ही एका मंडळाच्या स्पर्धेमध्ये होतो आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही शेवटच्या राऊंडला गेलतो. महाराष्ट्रातलं मंडळ भारी स्टार प्रवाहावरती कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला शेवटचं बक्षीस हे रुग्णवाहिका होती आणि ते आमचं शेवटच्या 1-2-3 गुणामुळे चुकलं होतं. आणि अनेक वर्षापासून ती खंत होती की कुठंतरी ती खंत भरून काढायची होती आणि त्या प्रयत्नामध्ये आम्ही सारखं काम करत राहिलो आणि शेवटी प्रयत्न केले तर काही मार्ग भेटत राहतो. अनेक वर्षानंतर रुग्णवाहिकेची जी प्रतीक्षा होती ती मंडळाच्या माध्यमातून पूर्ण झाली. त्याचबरोबर मी आणखी एक सांगतो की येणाऱ्या काळात आता मी वर्षभरापासून रुग्णवाहिकेचं काम बघतोय, पण रुग्णवाहिकेला जेवढं गरज लागती तेवढीच गरज ही शववाहिकेसाठी पण आहे. तर आता येणाऱ्या काळात शववाहिका कशी आपल्या भागामध्ये चालू करता येईल, माझ्या सगळं आजूबाजूच्या सर्व पक्षीय मित्रांना एकत्र घेऊन मी हे काम करण्याचा आता निर्धार करतोय. ह्याची सूचना देखील आमचे मित्र अप्पा डावरे यांनी सांगितलं की आपण सगळे एकत्र येऊन शववाहिका काय चालू करता आली तर आपण करू आणि येणाऱ्या काळात आपण ती कशी चालू करता येईल त्याचं आपण नियोजन आता चालू केलेलं आहे. तर हे होते सामाजिक कार्यकर्ते राहुलजी जाधव यांनी अनेक सामाजिक कार्यक्रम केलेले आहेत आणि रक्तदान शिबिर असेल, गणेश उत्सव असेल, तर त्यांच्या सामाजिक कामाची जी देणे नागरिकांनी त्याची पण जाण ठेवली पाहिजे पुढील काळामध्ये. धन्यवाद.